महेश उर्फ दरगोंडा पाटील यांना जिल्हा परिषद कामकाजातून दूर ठेवण्याची मागणी. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन. शासकीय लाभांची चौकशी आणि वसुलीची मागणी. अनुसूचित जाती एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अनुसूचित जातीचा दावा अवैध ठरवलेल्या महेश उर्फ दरगोंडा पाटील यांना जिल्हा परिषदेच्या सर्व शासकीय कामकाजापासून दूर ठेवण्याची मागणी केली. निवेदनात म्हटलेलं आहे की जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर महेश उर्फ दरगोंडा पाटील हे अनुसूचित जातीसाठी राखीव जागेचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र राहत नाहीत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच इतर कोणत्याही शासकीय कामकाजात सहभागी करून घेणे हे कायद्याच्या तरतुदी आणि न्यायालयीन आदेशांच्या भावनेला धरून नसल्याचं समितीने नमूद केलं आहे. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतरही ते जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांसह महत्त्वाच्या बैठकींमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकारची तातडीनं दखल घेऊन आवश्यक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महेश उर्फ दरगोंडा पाटील यांना जिल्हा परिषदेमार्फत आजपर्यंत वितरित करण्यात आलेला शासकीय निधी, विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेले फंड तसेच इतर लाभांची चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती वसुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच त्यांना यापुढे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्रशासकीय अथवा शासकीय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये आणि त्यांचे सदस्यपद रद्द करण्याबाबत सक्षम प्राधिकरणाकडे तातडीनं आवश्यक अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, कुमार कांबळे, सोमनाथ घोडेराव, जयसिंग पाडेकर, बंकट थोडगे, तुषार बांदार, संजय लोखंडे, प्रदीप मस्के, बाळासाहेब कांबळे, हिंदूराव कांबळे, सातगोंडा कांबळे आदी उपस्थित होते.